नमस्कार, सुप्रभात. ओम सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गणपती उत्सव आणि पितृपंधरवाडा संपला आहे. आता आपण नवरात्र साजरी करू. नवरात्र हा हिंदूद्वारे साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे, जो वाईटावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हा आदिशक्तींची उपासना करण्याचा दिवस आहे, ज्याला आदिमाया असे म्हणतात. देवीची पूजा करण्यासाठी भाविक त्यांच्या घरी घट बसवतात. हा भारतीय एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंददायी सण आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक नवरात्री 9 रात्रींचा उत्सव आहे, ज्यात देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. हा सण साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान येतो आणि तो अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो. घटस्थापनेचा संबंध हा थेट शेतकऱ्यांशी येतो. घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण होय. आपल्या शेतात आपण जी पिके पिकवतो आणि ज्यातून आपले पोट भरते, त्याप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच नवरात्र. नवरात्रीच्या दरम्यान शेतातील पिके तयार झालेली असतात, तर काहींच्या पिकांची कापणी झालेली असते. आपल्या घरामध्ये नवीन धान्य आलेले असते. घटस्थापनेच्या वेळी घटासमोर आपण आपल्या शेतातील माती आणतो. त्या मातीमध्ये हे नवीन धान्य आपण पेरतो. दसऱ्यापर्यंतच म्हणजेच 9 दिवसात ते धान्य त्या घटासमोर उगवते. या 9 दिवसात आदिशक्तींची उपासना करताना आपल्या शेतातील धान्याची आपल्याकडून पूजा केली जाते. नवरात्र हा एक संस्कृत शब्द आहे, ज्यामध्ये 9 म्हणजे 9 दिवस आणि रात्र म्हणजे रात्र. म्हणूनच या सणाला नवरात्र असे म्हटले जाते. नवरात्री व्यतिरिक्त नवरात्र उत्सवाला नवरात्र, शारदीय नवरात्र यासारख्या नावाने देखील ओळखले जाते. हा सण हिंदी महिन्यानुसार प्रतिपदा ते नवमी तिथीपर्यंत साजरा केला जातो. नवरात्रीचा 9वा दिवस महानवमी म्हणून ओळखला जातो. 9 दिवसानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजे दसरा असेही म्हणतात. दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. दसरा हा सण विजयाचे प्रतीक आहे. नवरात्री मागील इतिहास. शबरीला भेटल्यानंतर तिला भक्तीचे फळ म्हणून रामाने 9 प्रकारची भक्ती दिली. त्यात हरिकथा, संतमिलन, ध्यास, आचरण हे सगळे भक्तीचे प्रकार आहेत. त्यात 9दा भक्ती म्हणून एक भक्ती आहे, तिलाच नवरात्री असे म्हणतात. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा या उद्देशाने नारद मुनीने श्रीरामांना नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यानंतर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाचा वध केला. महिषासूर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे 9 दिवस शुद्ध करून देवीने नवमीच्या रात्री त्याला ठार मारले. त्यानंतर तिला महिषासूरमर्दिनी म्हणून लागले. म्हणून आपण नवरात्री साजरी करतो. नवरात्री उत्सवात देवी दुर्गेच्या 9 रूपाची पूजा केली जाते. प्रत्येक रूपाचे एक विशेष महत्त्व आहे. 1. देवी शैलपुत्री. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री रूपाचे पूजन केले जाते. पर्वताचे राजा हिमालय याच्या घरी दुर्गा देवीने जन्म घेतला आणि शैलेची कन्या झाली. म्हणून या देवीला शैलपुत्री असे म्हणतात. या अवतारामध्ये देवी वृषभावर बसलेली आहे. शैलपुत्री जपा कुसुम सदृशा चंद्रहासामः हा श्लोक देवी शैलपुत्रीचे वर्णन करतो. शैलपुत्री म्हणजेच देवी दुर्गा यांची पहिली रूप. तिचे स्वरूप अत्यंत सौंदर्यपूर्ण आणि दिव्य आहे. जपा कुसुमः दृश्या म्हणजेच ती जपा कुसुमाच्या फुलासारखी आहे, जी लाल रंगाची आणि सुंदर आहे. जपा कुसुम हा एक प्रकारचा लाल कोंबळ फूल आहे, जो सौंदर्य, प्रेम आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. शैलपुत्री देवीचा हा रूप अत्यंत मृदू आणि आकर्षक आहे, ज्यामुळे भक्तांना तिने आपल्या प्रेम आणि करुणेने आकर्षित केले आहे. तिचे चंद्रहासमः म्हणजे चंद्राच्या प्रकाशासारखे तेजस्वी हास्य आहे. चंद्राचा प्रकाश
शीतल आणि सुखदायक असतो. तसेच शैलपुत्रीचा हास्य देखील भक्तांना शांती आणि आनंद देतो. शैलपुत्रीची उपासना भक्तांना मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती देते. ती संकटातून मुक्ती, भक्तांचे दुःख कमी करणे आणि यश प्राप्त करण्यास मदत करते. देवीची भक्ती हृदयात विश्वास, प्रेम आणि श्रद्धा निर्माण करते. शैलपुत्रीच्या आराधनाद्वारे भक्त तिच्या आशीर्वादाने सुख, शांती आणि समृद्धीचा अनुभव घेतात. या सर्व गुणांनी ती शक्तिशाली व अद्भुत देवी बनते, ज्यांचे महत्त्व नवरात्रीच्या उत्सवात विशेष असते. दुसरा दिवस, देवी ब्रह्मचारिणी. दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी अवताराचे पूजन केले जाते. देवीने बरीच हजार वर्ष शिवशंकराचे ध्यान केले होते आणि देवीची ही तपश्चर्या बघून स्वतः ब्रह्मदेवाने येऊन देवीला वरदान दिले व म्हणाले, अशी घोर कठीण तपश्चर्या आजपर्यंत कुणीच केलेली नाही. म्हणून ब्रह्मदेवाने देवीवर प्रसन्न होऊन देवीला ब्रह्मचारिणी असे नाव दिले. ब्रह्मचारिणी महाक्रांता ज्ञान सर्वत्र विद्या हा श्लोक देवी ब्रह्मचारिणी वर्णन करतो. ब्रह्मचारिणी म्हणजे ज्ञानाची, बुद्धी आणि महाकाय शक्तीची देवी. महाक्रांता या शब्दाचा अर्थ आहे ती महाकाय व अद्भुत आहे, म्हणजे तिची शक्ती अनंत आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या भक्तांना ज्ञान प्राप्त करण्याची प्रेरणा देते आणि त्यांचे बुद्धीला धारदार बनवते. ज्ञान सर्वत्र विद्या या वाक्यात देवीने ज्ञान सर्वत्र व्यापलेले आहे, म्हणजेच ती सृष्टीच्या प्रत्येक कोनात व विद्या व ज्ञानाचे स्रोत आहे. तिच्या आशीर्वादाने भक्त आपल्या जीवनातील अडचणी सोडवू शकतात, कारण ज्ञानामुळे मनुष्याला योग्य निर्णय घेता येतो. ब्रह्मचारिणी आराधना केल्याने भक्तांचा विवेक आणि बौद्धिक क्षमता वाढवते. तिसरा दिवस, देवी चंद्रघंटा. देवीच्या कपाळावर चंद्रकोर आहे म्हणून देवीला चंद्रघंटा म्हणतात. तिसऱ्या दिवशी देवीची चंद्रघंटा अवताराने पूजन केले जाते, म्हणजेच देवीचा उग्र अवताराचे पूजन केले जाते. चंद्रघंटा महाकाय त्रैलोक्य गातु प्रज्वलित हा श्लोक देवी चंद्रघंटाने वर्णन करतो. चंद्रघंटा म्हणजे चंद्रासारख्या सौंदर्याची आणि दिव्यता असलेली देवी. महाकाय या शब्दाचा अर्थ ती महाकाय आणि शक्तिशाली आहे, ज्यामुळे ती सर्व अडचणींना सामोरे जाऊ शकते. चंद्रघंटा देवीच्या आराधनेत भक्तांना शक्ती, साहस आणि स्थिरता मिळते. त्रैलोक्य गातु प्रज्वलित या वाक्यात देवीचे तेज संपूर्ण त्रैलोक्यात स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ प्रज्वलित आहे, म्हणजेच ती सर्वत्र उपस्थित आहे आणि तिच्या आशीर्वादाने सर्वत्र शांती आणि प्रकाश पसरवते. देवीच्या या तेजामुळे भक्तांना मानसिक शांती आणि दैवी संरक्षण प्राप्त होते. चंद्रघंटा देवीची उपासना संकटातून बाहेर काढते आणि भक्तांचे मन स्थिर करते. तिच्या आशीर्वादाने व्यक्तीला निर्भयता आणि आत्मविश्वास प्राप्त होतो, ज्यामुळे तो जीवनात आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. देवीच्या सौंदर्याने, शक्तीने भक्तांना अनंत शक्ती प्रदान केली जाते, ज्यामुळे त्यांचे जीवन आनंदमय आणि समृद्ध बनते. चौथा दिवस, देवी कुष्मांडी. देवीची कुष्मांडी अवताराला चौथ्या दिवशी पूजले जाते आणि मनोभावे पूजन केल्याने भक्तांना देवी प्रसन्न होते, असेही सांगितले जाते. देवीच्या ह्या अवताराचे पूजन केल्यास सर्व दोष नष्ट होतात, असेही मानले जाते. देवीच्या ह्याच अवतारामुळे ब्रह्मांडाची निर्मिती झाली होती, म्हणून या देवीच्या अवताराला कुष्मांडी असे म्हटले जाते. कुष्मांडा दिव्य दृष्टी सर्व पाप नाशिनी हा श्लोक देवी कुष्मांडा यांचे वर्णन करतो. कुष्मांडा म्हणजेच ती देवी जी सृष्टीचा स्रोत आहे. दिव्य दृष्टी म्हणजेच तिचे दर्शन दिव्य व तेजस्वी आहे. देवी कुष्मांडा आपल्या उपासना सुख, आनंद आणि शांती प्रदान करते, त्यामुळे ती सर्वांच्या मनामध्ये प्रकाश पसरवते. सर्व पाप नाशिनी या वाक्यात देवीच्या आशीर्वादाने सर्व पापांचा नाश होतो, म्हणजेच ती भक्तांच्या जीवनातील अडथळे, दुःख आणि पापांचे शुद्धीकरण करते. देवीच्या आराधनेने
मनुष्याच्या जीवनात सकारात्मकता आणि उदात्तता येते. तिच्या भक्तीने जीवनात नवे ध्येय साधता येते. कुष्मांडा देवीच्या उपासनेचा काळ म्हणजे आत्मशुद्धीकरणाचा आणि आध्यात्मिक विकासाचा काळ. तिच्या आशीर्वादाने भक्तांना अंतर्मुख होण्याची आणि आपल्या पापांचे ज्ञान मिळवण्याची संधी मिळते. त्यामुळे कुष्मांडा देवीची उपासना केल्याने भक्तांच्या मनात धैर्य, सृजनशीलता आणि आध्यात्मिक शक्तीचा विकास होतो, जो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते. 5वा दिवस. देवी स्कंदमाता. स्कंदमाता हे देवीचे 5वे रूप म्हणजेच देवीचा 5वा अवतार आहे. सगळ्या देवतांमध्ये या देवीचे रूप खूप वेगळे आहे. भगवान कार्तिक यांच्या मांडीवर बसलेले असून देवी कमळ पुष्पावर पद्मासन करून बसलेली आहे. देवीच्या ह्या अवताराचे पूजन केल्यास भक्तांचे सर्व पापापासून मुक्ती होते असे मानले जाते. स्कंदमाता सर्वजन सुखदा बोधयेती हा श्लोक देवी स्कंदमाताचे वर्णन करतो. स्कंदमाता म्हणजेच भगवान कार्तिकेय स्कंद यांची माता. ती मातृत्वाचे प्रतीक आहे आणि तिचा स्पर्श भक्तांना प्रेम, सहानुभूती आणि सुरक्षा प्रदान करतो. देवीची उपासना केल्याने भक्तांना निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मातृसत्तेचा अनुभव मिळतो. सर्वजण म्हणजेच सर्व लोक यांचा अर्थ देवी स्कंदमाता सर्व मानवतेसाठी आश्रय आणि आशीर्वाद देणारी आहे. तिच्या आराधनेद्वारे प्रत्येक व्यक्तीला सुख आणि समृद्धी प्राप्त होते. सुखदा बोधयेती म्हणजेच ती भक्तांना आनंद आणि समृद्धी प्रदान करते. तिच्या आशीर्वादाने जीवनात उत्साह आणि आशा निर्माण होते. स्कंदमाता देवीची उपासना करणे म्हणजेच आत्मा आणि मन यांचा संयोग साधणे. तिच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता आणि प्रेमाची वाढ होते. मातृत्वाच्या गुणांनी युक्त असलेल्या स्कंदमाताच्या उपासनेने भक्तांना मनाला शांती आणि समाधान प्राप्त होते. तिच्या शक्तीमुळे भक्त त्यांच्या जीवनातील अडथळे पार करतात आणि यशस्वी होण्यासाठी प्रेरित होतात. त्यामुळे स्कंदमाता सर्वांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणते. 6वा दिवस. देवी कात्यायनी. कात्यायनी नावाचे एक ऋषीमुनी होते. त्यांनी कठीण तपश्चर्या केली होती. त्यांच्या या तपश्चर्यामुळे देवी दुर्गाचा त्या ऋषीमुनींच्या घरी जन्म झाला होता. म्हणून देवीच्या या अवताराला कात्यायनी नाव दिलेले आहे. देवीच्या कात्यायनी अवताराचे 6व्या दिवशी पूजन केले जाते. देवीचे हे रूप दुष्टांचा नाश करणारे असून या देवीचे वाहन सिंह आहे. कात्यायनी महादेवी विजय दे सर्वत्र हा श्लोक देवी कात्यायनीचे वर्णन करतो. कात्यायनी म्हणजेच ती देवी जी ऋषी कात्यायनाच्या आश्रयात प्रगट झाली. ती शुद्ध आणि विजयाची देवी मानली जाते, ज्यामुळे भक्तांना संकटावर मात करण्याची प्रेरणा मिळते. देवी कात्यायनीचा महत्त्वपूर्ण गुण म्हणजे तिची शक्ती आणि साहस. महादेवी या शब्दाने तिच्या महानतेचा आणि शक्तीचा उल्लेख केला जातो. ती अत्यंत शक्तिशाली आहे आणि तिच्या उपासकांना विजय प्राप्त करण्यासाठी साहस आणि शक्ती देते. विजय दे सर्वत्र या वाक्यात देवीची कृपा प्रत्येक भक्तांच्या जीवनात विजय आणण्यासाठी भावना आहे. तिच्या आशीर्वादाने भक्तांना त्यांच्या संघर्षावर विजय मिळवता येतो. कात्यायनी देवीची उपासना भक्तांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करते. संकटाच्या काळात तिची आराधना केल्याने भक्तांना मानसिक ताकद आणि धैर्य मिळते, ज्यामुळे ते प्रत्येक आव्हानांचा सामना करू शकतात. तिच्या आशीर्वादाने जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या शक्तीचा विकास होतो. म्हणून कात्यायनी देवी भक्तांना त्यांच्या ध्येयाच्या दिशेने प्रगती करण्यासाठी सदैव प्रेरित करते. 7वा दिवस. देवी कालरात्री. देवीचे हे रूप काळ्या रात्रीसारखे आहे आणि देवीच्या शरीराचा रंग काळा असल्याने तिला हे नाव मिळाले. दुर्गा देवीचे कालरात्री हे 7वे रूप आहे. तिचे हे रूप खूप भीतीदायक असले तरी देवी शुभदायिनी आहे, म्हणून देवीला शुभकारी असेही म्हटले जाते. या देवीकडे जे वरदान मागाल ते पूर्ण होते व भक्तांचे भाग्य उजळते. ह्या देवीचे वाहन गाढव आहे.
कालरात्र महाक्रांता भयनाशिनी सदा. हा श्लोक देवी कालरात्रीचे वर्णन करतो. कालरात्र म्हणजेच रात्रीच्या काळाची देवी, जी सर्व प्रकारच्या भय आणि त्रासांचा नाश करणारी आहे. महाक्रांता हा शब्द तिच्या शक्तीचा संकेत करतो, म्हणजेच ती अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. भयनाशिनी सदा असा अर्थ देवी कालरात्र सदैव भक्तांचे भय दूर करते. ती त्यांच्या जीवनातील सर्व अंधार आणि संकटांचा नाश करते, ज्यामुळे भक्तांना सुरक्षितता आणि शांती अनुभवता येते. देवीची उपासना केल्याने भक्तांना मनाची स्थिरता आणि शांतता मिळते, जे त्यांच्या अंतःकरणातील भक्ती आणि चिंतांना हरवण्यास मदत करते. कालरात्र देवीच्या आराधनेद्वारे भक्त त्यांच्या आंतरिक शक्तीचा अनुभव घेतात. ती प्रत्येक प्रकारच्या संकटाचा सामना करण्याची प्रेरणा देते. तिच्या आशीर्वादाने भक्त मनोबलाने भक्कम होतात आणि सर्व अडचणींवर मात करतात. त्यामुळे देवी कालरात्र ही केवळ भयनाशक नाही, तर ती भक्तांना सामर्थ्य, धैर्य आणि आत्मविश्वास प्रदान करणारी शक्ती आहे, जी त्यांना जीवनातील आव्हानांचा सामना करण्यास सक्षम करते. 8वा दिवस. देवी महागौरी. महागौरी अवतारात देवीचे 8वे रूप आहे. ती कुमारिका अवस्थेत असल्याने 8व्या दिवशी कुमारिकांचे देखील पूजन केले जाते. ही देवी पांढऱ्या बैलावर बसलेली असून सर्व कपडे पांढरे परिधान केलेले असून देवीचे मुखमंडल चंद्रासारखे शीतल आहे. देवीच्या ह्या अवताराचे पूजन केल्याने रोगांपासून मुक्तता मिळते. महागौरी शुभदृष्टी सर्व कर्मे फलप्रदा. हा श्लोक देवी महागौरीचे वर्णन करतो. महागौरी म्हणजेच अत्यंत पवित्र आणि तेजस्वी देवी, जिने भक्तांच्या जीवनात शुभता आणली आहे. तिच्या रूपात एक अद्भुत शांती आणि सौंदर्य आहे, जी तिच्या भक्तांना आकर्षित करते. शुभदृष्टी म्हणजेच ती शुभ दृष्टिकोनाने पाहते, ज्यामुळे तिच्या भक्तांना सकारात्मकता आणि आशा मिळते. महागौरीची दृष्टींमुळे भक्तांचे मन शांत आणि सकारात्मक राहते, जे जीवनातील अडचणींवर मात करण्यास मदत करते. सर्व कर्म फलप्रदा याचा अर्थ देवी महागौरी भक्तांच्या सर्व कार्यांना फलदायी बनवते, म्हणजेच तिच्या आशीर्वादाने भक्तांच्या प्रयत्नांना यश मिळते. त्यांच्या मेहनतीला योग्य फळ मिळण्यास ती सहाय्य करते. महागौरीची उपासना केल्याने भक्तांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. ती जीवनातील आव्हानांचा सामना करण्याची क्षमता वाढवते. तिच्या आशीर्वादाने प्रत्येक कार्यात यश प्राप्त करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे भक्तांना त्यांच्या ध्येयाच्या साधनेसाठी नवी ऊर्जा प्राप्त होते. महागौरी म्हणजेच एक आदर्श माता, जी सर्वांना त्यांच्या जीवनात मार्गदर्शन, आशीर्वाद देते. 9वा दिवस. देवी सिद्धिदात्री. ही कमळ पुष्पावर विराजमान झालेली देवी आहे. देवीचा हा 9वा अवतार आहे. देवीच्या ह्या अवताराचे पूजन केल्यास कुणीही दुःखी राहत नाही. या प्रत्येक रूपाचा एक विशेष अर्थ आहे आणि भक्तांना जीवनातील विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करतो. सिद्धिदात्री, सुखप्रदा, सर्व पापनाशिनी. हा श्लोक देवी सिद्धिदात्रीचे वर्णन करतो. सिद्धिदात्री म्हणजेच ती देवी, जी भक्तांना सिद्धी, यश आणि समृद्धी प्रदान करते. तिचा आशीर्वाद घेतल्यास भक्त त्यांच्या जीवनातील सर्व इच्छांना पूर्ण करण्याची क्षमता मिळवतात. सुखप्रदा याचा अर्थ देवी सिद्धिदात्री भक्तांना सुख प्रदान करते. तिच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनात आनंद आणि समाधान प्राप्त होते. ती जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखांना दूर करते आणि त्यांच्या हृदयात शांती व प्रेमाची भावना जागृत करते. सर्व पापनाशिनी याचा अर्थ देवी सर्व पापांचा नाश करते, म्हणजेच ती भक्तांच्या पापाचा शुद्धीकरण करते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मकता आणते. तिच्या कृपेने भक्तांच्या जीवनातील अडचणी कमी होतात आणि त्यांना एक नवीन मार्गदर्शन मिळते. सिद्धिदात्री देवीच्या उपासना करणे म्हणजेच आत्मिक शुद्धता आणि प्रगती साधणे. ती भक्तांना त्यांच्या कार्यात यश प्राप्त करण्याची प्रेरणा देते. तिच्या आशीर्वादाने भक्तांचे जीवन सुख, समृद्धी आणि शांतीने भरले जाते.
ज्यामुळे त्यांना त्यांच्या ध्येयाच्या साधनेसाठी ऊर्जा आणि दिशा मिळते. नवरात्रीच्या सणात भक्तगण विविध धार्मिक क्रियाकलाप करतात. घरात आणि सार्वजनिक ठिकाणी देवीची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. भक्तगणांना दिवसभर उपवासी राहून रात्री देवीच्या पूजा करतात. यावेळी गरबा आणि दांडिया नृत्याचा कार्यक्रमही आयोजित केला जातो, ज्यामुळे आनंद आणि उत्साहाची भावना वाढते. नवरात्रीसाठी काही प्रसिद्ध श्लोक आहेत. ओम जय दुर्गे मा जय दुर्गे, ओम दुर्गे दुर्गे मम भवानी. या श्लोकात भक्तगण देवीला जय जयकार करतात, ज्यामुळे त्यांना शक्ती आणि संरक्षण मिळते. आजच्या काळात नवरात्रीचा उत्सव एकत्र कुटुंब आणि मित्रांसह साजरा केला जातो. अनेक लोक या सणांच्या निमित्ताने सामाजिक एकता, सांस्कृतिक समृद्धी आणि शांतीचा संदेश पसरवतात. अनेक शहरांमध्ये नवरात्री दरम्यान भव्य मंडळे सजवली जातात, जिथे भक्तगण एकत्र येऊन विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. या काळात महिलांना विशेष महत्त्व दिले जाते आणि त्यांना सामील करून घेण्यात येते. नवरात्रीच्या काळात अनेक स्थानिक समाज विविध कार्यक्रम आयोजित करतात, जसे की फड, नृत्य स्पर्धा, धार्मिक गाणी आणि नाटक. यामुळे युवा पिढीला आपल्या संस्कृतीची जाणीव होण्यास मदत होते. नवरात्री महोत्सव केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा भाग आहे. हा सण शक्ती, प्रेम आणि एकतेचा संदेश पसरवतो. आजच्या आधुनिक काळात नवरात्रीच्या उत्सवामुळे समाजातील विविधता, सांस्कृतिक समृद्धी आणि एकत्रितता याचा अनुभव घेता येतो. नवरात्रीच्या आध्यात्मिकता आणि उत्साहात आपण सर्वजण सहभागी होऊन सृष्टीच्या समृद्धीच्या प्रतीक असलेली देवी दुर्गेची पूजा करूया.